यांना विनंती आहे की आपण आपल्या टीमला घेऊन जा, सगळ्यांचे आधार कार्ड चेक करून आणा. तर आप्पासाहेब खुळे 11 टाकळी डोकेश्वर आपला 12th मॅन इथे पाठवा. आलाय. फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. यास ओमकार उदावंत आणि सुशांत गायकवाड. तर समालोचनासाठी पुन्हा एकदा ऐका आदरणीय शंकर पवार सर. जे प्रेक्षक थांबलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांना नम्रतेची विनंती, ग्राउंडच्या बाहेर चला, मॅच चालू करतो आपण. पहिला चेंडू चांदशेख यांचा ऑन साइडला फटकावलाय. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. पहिला चेंडू पहिला चौकार वसूल केला गेलाय ओंकार कडून. या 4 धाब्यांची फलंदाजी सुरुवात होतीये. आप्पासाहेब खुळे क्रिकेट संघ श्रीपूर पहिला चेंडू 4 धाबा बनवतोय. निश्चितच महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट समालोचक सन्माननीय सलीम शेख यांचे बंधू चांद शेख गोलंदाजी करताना आपण पाहतो. पुढचा चेंडू चांद शेख यांचा टाकला जाईल. ओरपीत चेंडू हल्ला चढवलाय. चेंडू जाईल बेडविकेटच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू समोरून जातोय. चेंडू जातोय बेडविकेट सीमारेषा पार करतो. 6 धाबा षटकार येतोय. विनंती करतो थोडस मागे सरकून बसा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. हा चेंडू टाकला जाईल. शातो क्षेत्ररक्षक चेंडू खालीवर. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ एक्सलंट कॅच. काय सुरेख कॅच पकड़ली गई है. असंभव लगने वाला कैच संभव बनाया वहां पर ओम धुमाल. वहां पर फील्डर है जिन्होंने बिल्कुल काफी लाजवाब कैच पकड़ा. वहां पर आइकॉन खिलाड़ी है ओम धुमाल. और धुमाल नहीं, ये तो कमाल है खिलाड़ी, कमाल का खिलाड़ी है धुमाल, जिन्होंने अभी भी कैच पकड़ लिया. पहला गड़ी बात होते ओंकार उद्वंत फलंदाज बात. थोड़ी ओंकार की अगर बात करना चाहेंगे, थोड़ी सी पारी खेली लेकिन ना नवीन फलंदाज मला वाटतं अमोल आलाय बॅटिंग साठी मैदानात. निश्चितच अगर मैं बल्लेबाज की बात करना चाहूंगा ओंकार उद्वंत की, थोड़ी सी पारी खेली, विध्वंसक पारी, छोटा फटाका बड़ा धमाका कर पवेलियन में वापस लौट चुके हैं. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान जवळजवळ आझादभाई शेख म्हणजे युवा उद्योजक यांच्या संघाने मला वाटतं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या संघाच्या नावावर डिपॉझिट केलंय. आता लढावं लागेल तुम्हाला फायनल साठी. तुमच्या संघाचं खूप खूप अभिनंदन. युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव क्रिकेट संघ आपका हम दिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन करते हैं. पुन्हा या षटकातील चांद शेख गोलंदाजी करतोय. अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडूच्या जवळ गेले, सुरेख फटका खेळलाय. चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने. या षटकातील हा लागणारा 4था चौकार. या षटकामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराची आतिषबाजी केली गेली. पहिलं षटक संपतंय. धावा झाल्यात 22. पहला षटकाच्या समाप्तीनंतर एक कडक सुरुवात आपण पाहतोय. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 22 की योग पर. इस ओवर में पिछले ओवर में लगभग 4 चौके और 1 छक्का लगा और टोटल स्कोर 22 की योग पर पहुंचा है. शायद गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए ओम धुमाल के हाथ में गेंद नजर आ रही है. धुमाल आएंगे गेंदबाजी करने के लिए. खुद के गोटे का बिल्कुल पहला और टीम की ओर से दूसरा और लेकर गेंदबाजी करेंगे. और ओम धुमाल की अगर बात करना चाहेंगे, करकम में केसीसी चषक जब चलता है तो वहां पर मेरे ख्याल से इनकी टीम के जो खिलाड़ी हैं सोनू बुदौले, इनको प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए रेंजर साइकिल मिली थी. टिल्लू चौधरी की टीम में हमेशा खेलते ओम धुमाल और उसी टीम से ताल्लुकात रखने वाले ओम इस वक्त मुस्तफा 11 से बैटिंग करने के लिए मौजूद है. ओम धुमाल, ओम धुमाल गोलंदाजी करतो. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दावकुरा फलंदाज स्ट्राईकला असेल. सुशांत गायकवाड, सुशांत खेलने के लिए तैयार है. गायकवाड
पहली गेंद जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस बार अष्टंग के ज्यादा दूर जा रही है, विकेट कीपर के हाथ से गलती हो रही है, राहुल यादव के हाथ से शायद सिंगल मिलेगा। बैट बॉल के साथ और एक रन यानी कि टोटल मिलेंगे, बैट बॉल +1 यानी कि आएंगे टोटल 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24 रन 24 धाबा झालेत। दरम्यान पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय ओम धुमाळ, लेफ्ट आर्म विकेटचा मारा करेल, त्याचा सामना करतो फलंदाज ज्याने आलेला पहिला चेंडूवर अमोलने जे चौकार बसवून केला गेला तोच अमोल फलंदाजीला स्ट्राईकला। ओ सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा खाली राहतोय, गेला विकेट किपर राहुल यादवकडे, निर्धाव चेंडू टाकला गेला, डॉट चेंडू टाकला जातोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, जोरात फटका खेळलाय, चेंडू जाईल डीप स्कोअर सीमारेषा पार करेल, 6 धावा षटकार येतोय। या 6 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकती, वाढती टोटल धावा झाल्या 30। तो इस बार आगे बढ़ता हुआ स्कोर 30 रन की योग पर जबरदस्त प्रहार निकलता हुआ, बल्लेबाज अमोल के बैट से निकलता हुआ दमदार प्रहार निकल रहा है। इस बार रिवर्स स्ट्रोक मारने की कोशिश देखिए, खराब गेंद इस बार पूरी तरह से पिक कर लिया, जांच लिया और रिवर्स स्ट्रोक खेला, 4 रन के लिए, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त 34 की योग पर। फिर से ओम धमाल का थोड़ा सा महंगा और चलता हुआ अमोल की लिया, शॉट पिच गेंद आई, बैकफुट पर चले गए और एक पंच लगा दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद, 4 रन। धन्यवाद, थैंक यू। और एक चौका जाने के बाद टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ, इस वक्त रनों की बरसात हो रही है, चौकों की यहां पर बरसात की जा रही है और ये और एक चौका निकलने के बाद आगे बढ़ता हुआ स्कोर 38 रन 38 धाबा झाला आहेत। माननीय श्री सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी सरकार कारखान्याचे कार्य कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक तथा मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा पाहतो। या स्पर्धेचं 4थ्या वर्षातील दुसरी सेमीफायनल पाहतो आपण। ओ सुंदर चेंडू टप्पा पर्यंत अगदी खाली राहतोय, गेला विकेट कीपर कडे, निश्चितच षटक संपतंय, मला वाटतं षटकाची समाप्ती झाली आहे इथं। 2 एक बॉल माफ करा, एक बॉल असेल, या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल, माफ करा, पहिला चेंडू एक वाईट बॉल टाकला होता, त्याच्यामुळे एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल। धावसंख्या अजूनही थांबली ती 38 धावसंख्येवर। या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलंय ते पंच सूरज गायकवाड आणि त्याचबरोबर कार्तिक सरांकडून। ओ सरळ हल्ला चढवलाय, चेंडू अगदी बॅटच्या समोर, त्याचा पुरेपूर फायदा और ये गेंद को मारा जा रहा बिन विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। नवीन गोलंदाज आलाय, सौरभ आलाय गोलंदाजीसाठी, सौरभचा चेंडूचा सामना करेल सुशांत, सुशांत गायकवाड। क्या सुशांत बल्लेबाजों को शांत करेंगे या गेंदबाज सुशांत को शांत रखेंगे, देखेंगे क्या होता है। ओहो, परफेक्ट यॉर्कर गेंद फेंकने की कोशिश, लेकिन उतनी ही चतुराई से गेंद को खेला जा रहा है, पुश किया जा रहा है, मिड ऑफ क्षेत्र में गेंद आ गया, 1 रन तो बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त 45 रन। इस मैच का आनंद लेने के लिए बहुत सारे अतिथिगण यहाँ पर मौजूद है। बिल्कुल सुनील शेठ कदम मेरे ख्याल से सामने मैच देख रहे हैं, बिल्कुल शैलेश जी गायकवाड डैडी के नाम से जिन्हें क्रिकेट की दुनिया पहचानती है, और बिल्कुल आजाद भाई शेख। और इस बार ये हमला बोलने की कोशिश, नीचे है, खिलाड़ी मिल सकती है, विकेट ओम धुमाल गेंद के नीचे आ रहे हैं और पकड़ा जाता हुआ कैच, विकेट जा रही है और लगने वाला ये झटका लगता हुआ, जोर का झटका धीरे से लग रहा है।
धन्यवाद। पूरे जुनून के साथ गेंदबाजी करेंगे, गोलंदाजी करतो गोलंदाज, थोडंसं कमबॅक करण्यात यशस्वी ठरतो सौरभचा पुढचा चेंडू तिथं सुशांत हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतो, पाहूया क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आहे, पकडलाय का झेल, सोडलाय झेल। अक्सर बिल्कुल क्रिकेट में बिल्कुल हमेशा जो कहावत होती है टेक कैच विन मैच कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच गवाओ मैच, जो हमेशा जो कहावत होती है, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और साथ ही साथ एक रन भी लूटा और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 47 रन। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान धावसंख्या या षटकातील मला वाटतं सौरभ 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय अमित तांबेसाठी। अमित तांबे इथं बॅट स्टंपात आलेला चेंडू मात्र आडवा फटका, बेडा बाकडा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र चेंडूची लाईन मिस होतोय, चेंडू जाऊन स्टंपावर आदळ, फलंदाज होईल बाद। जोर का झटका धीरे से लगता बा, जबरदस्त प्रहार निकलता बा और एक झटके पे झटका, जोर का झटका इस ओवर में दे दिया सौरभ ने। हॅलो, निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्र कॉमेंट्रीचा हिंदीचा एक बुलंद आवाज म्हणून निश्चितच महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कॉमेंट्रीची नेहमीच आपण वाणी ऐकतो, निश्चितच आमचे सरडे गावचे सुप्रसिद्ध समालोचक सलीम भाईंचं देखील मी इथं सहर्ष स्वागत करतोय, परंतु त्यांचे 4 बंधू इथं सामन्यात आपण खेळताना पाहतोय। अकुटप्पाचा चेंडू उडवलाय, निश्चितच चेंडू जाईल तो मिड विकेट सीमारेषा क्रॉस करेल, 6 धावा षटकार येतोय। निश्चितच एक सुरेख आक्रमक असा देखना फटका मारला गेला, आलेला पहिला चेंडू हल्ला चढवतो फलंदाज अमोलच्या बॅट मधून निघणारा हा खणखणीत षटकार आपण पाहिलाय। इथं षटक संपतंय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल 53 धावा। गोलंदाजीला आलाय आयकॉन खेळाडू राहुल यादव। चला राहुल यादव येतोय गोलंदाजीला और राहुल यादव को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है। सुशांत वहां पर होंगे बल्लेबाजी करने के लिए, स्ट्राइक गेंद पे सुशांत जानते टीम के लिए बिल्कुल अब नहीं तो बिल्कुल आगे के मैच के लिए मौका नहीं गा, बचेंगे तब लड़ेंगे, बचना है तो मैच जीतना है, मैच जीतना है तो फाइनल में जाना है, तो फाइनल में जाने के लिए अक्सर ऐसा भी कहा जा सकता है लड़ेंगे भिड़ेंगे नड़ेंगे तब जाकर आप जीत सकते हैं। वहां पर मैदान में गेंद और बल्ले का संघर्ष चल रहा है, संघर्ष में देखना है कहानी। इस वक्त बल्लेबाजी की टीम यहां पर थोड़ी सी आक्रामक अंदाज में बैटिंग कर रही है। राहुल की ये गेंद फुल लाइन गेंद, इस बार रिवर्स स्विच लगाने की कोशिश, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगती हुई गेंद, इस गेंद पर रन नहीं, अभी भी रुका बस को 53 रन की योग पर। मुस्तफा अलमन सरडे क्रिकेट टीम और अप्पा साहेब फुले श्रीपुर क्रिकेट टीम के बीच में चलने वाला मैच, सेकंड सेमीफाइनल मैच, दूसरा उपांत्य फेरीचा सामना अपन पाहतोय। ओ बहुत अच्छी गेंद, इस बार गेंद बल्लेबाज की बिल्कुल अपील की जा रही है, विकेट कीपर की ओर से कोई खिलाड़ी का साथ नहीं और विकेट कीपर वहां पर थोड़े से उत्साहित थे और निश्चित ही इस अपील में विकेट कीपर के द्वारा उत्साह ज्यादा विश्वास कम, इसीलिए अंपायर पर कोई असर नहीं और अभी भी रुकावा स्कोर 53 की योग पर। फिर से गेंदबाजी करेंगे राहुल यादव। बहुत अच्छी गेंद थी, धीमी रफ्तार से गेंद आई, लेकिन इस बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा दूर है। अंपायर ने अपने दोनों बाजू खोले, पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर। धावसंख्या देखील धाब्याची भर पडते, वाढती धावसंख्या 54 धावसंख्येवर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। ओ पुन्हा फुल लाईन चेंडू, यॉर्कर चेंडू होता। या षटकामध्ये फलंदाला मात्र इथं खामोश ठेवलं गेलंय, फलंदाला मात्र शांत ठेवलं गेलंय। अशाच प्रकारची गोलंदाजी करावं लागेल तर सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागेल। उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण राहुल यादवला पाहतोय।
राहुल यादव पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील मला वाटतं बहुता चौथा चेंडू टाकेल. धावसंख्या अजूनही थांबली ती 54 धावसंख्येवर षटक टाकलं जातं चौथं. चौथे ओवर की चौथी गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए राहुल यादव राइट आर्म राउंड द से बॉलिंग करेंगे. जस्ट शॉट ऑफ लाइन गेंद इस बार हाफ वाटर स्ट्रोक लग चुका है, लेकिन मेरे ख्याल से नो मैच लैंड एरिया में गेंद गिरेगी. पहले टप्पे पर जब तक फील्डर फील करते तो सिंगल, मेरे ख्याल से सौरभ वहां पर फील्डर है जिन्होंने गेंद को फील कर लिया. एक रन लेने का मौका बनता हुआ. एक रन के साथ स्कोरबोर्ड पे अगर ध्यान देंगे, हमेशा बच्चे और बूढ़े के लिए एक अच्छी कहावत जो बन सकती है, उम्र 55 दिल 55. स्कोर हो चुका है इस वक्त 55. पुन्हा या ठिकाणी धावसंख्या थांबली ती 55 धावा. पुढचा चेंडू टाकला जाईल राहुल कडून. सरळ बॅटने हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, आरामात झेल टिपतोय ओम धुमाळ. फलंदाज होईल बाद. ओम धुमाळ ने फिर से यहां पर कैच पकड़ा. राहुल यादव का एक काबिल तारीफ ओवर यहां पर फेंका जा रहा है. इस ओवर में कंजूस बारी कसी भी एक बिल्कुल नियंत्रित अंदाज की गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी यहां पर की जा रही है. समाधान जामदाडे यांचं देखील मी कौतुक करेल. गेल्या 4 दिवसापासून 5वा दिवस आहे ते सातारासाठी पुंगी मॅन म्हणून इथं काम करताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज आलाय. फलंदाजीला सुनील आलाय. मागच्या सामन्यामध्ये संघ ज्यावेळेस संकटात सापडल्यानंतर संकटातून बाहेर काढणारा हा तारणहार फलंदाज म्हणजे निश्चितच फलंदाज आला सुनील. और पिछले मैच में बिल्कुल आचेगांव टीम के साथ खेलने के बाद जल्द ही विकेट जाने के बाद पारी को संभाला नहीं. मैच को खत्म करने वाले खिलाड़ी सुनील जाएंगे बैटिंग करने के लिए, न्यू बैटर होंगे बल्लेबाजी करने के लिए. धावसंख्या अजूनही थांबली होती 55 धावा, 55 रन. राहुल यादव इस ओवर की शायद मेरे ख्याल से आखिरी गेंद लेकर बॉलिंग करेंगे. या षटकातील बहुधा हा शेवटचा चेंडू आहे. टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका खेळलाय, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार करेल. 4 धावा, चौकार येतोय. अपन मोनाल सुनील बैट मधुन थोड़ी सी जस्ट शॉट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर चले गए, बैकफुट पंच लगा दिया. इस बार गोली की रफ्तार से जाती गेंद बल्लेबाज के बैट से निकलती हुई गेंद 4 रन गिरी है. मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर छाप लिखी थी, मोहर लिखी थी 4 रन की. और आगे बढ़ता हुआ स्कोर 59, 59 धावा. करळगावचे युवा उद्योजक शुभमजी गायकवाड साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू सौरभचा हा चेंडू हल्ला चढवलाय सुशांतने मात्र फलंदाला पहिला चेंडूवर शांत गेलं. आक्रमण चढवलं गेलंय. 6 धावांची संघाची भारतीय धाव संख्या 65 धावा, 65 रन, 65 रन. पुनः या षटकारों से संघाची भारतीय धाव संख्या पहुंचती थी 65 धाव संख्या. और फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए सौरभ गेंदबाजी करेंगे सुशांत के लिए. इस बार जस्ट शॉट ऑफ लेन गेंद, इस बार मारने की कोशिश में गेंद हवा में है, नीचे है, फील्डर वहां पर पकड़ा जाता बा कैच. काफी अच्छा कैच फील्डर ने पकड़ लिया. वहां पर फील्डर है सलीम शेख, वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पर. और आखिरकार विकेट चली जा रही है. और वो सलीम शेख दूसरे हैं जो कि एक सलीम शेख जिनका पूरे बिल्कुल महाराष्ट्र में नाम है, नाम बिल्कुल सरडे गांव का नाम जिन्होंने रोशन किया है कमेंट्री की वजह से. और उसी गांव के सलीम शेख ने भी यहां पर कैच पकड़ा है. जबरदस्त कैच पकड़ा जा रहा है. आखिरकार क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी हो रहा है. आपने छक्का लगा दिया, आपको वापस भेजा जा रहा है पवेलियन में आराम करने के लिए. नवीन फलंदाज येतोय विजय. परंतु दोन्ही संघाची चाललेली चढावर आपण पाहतो विजय मिळण्यासाठी चाललेली चढावड. आणि या चढावडमध्ये नवीन फलंदाज येतोय संघासाठी विजय. विजयला रोखण्याचं काम करण्यासाठी सौरभ गोलंदाजी करतोय. सौरभ मात्र पहिल्या षटकात सुरेख गोलंदाजी केली होती. या षटकातील पहिला चेंडू षटकार चढवल्यानंतर दुसरा चेंडू फलंदाजाला बाद केलं गेलं.
पुन्हा सौरभ गोलंदाजी करेल. या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. ओहो भिन्नाट चेंडू, बेगबान चेंडू, तिकड मारा करतोय. चेंडू गेला विकेट कीपर कडे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकला गेला. दरम्यान अजूनही धावसंख्या थांबली होती 65 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपर कडे. डॉट चेंडू असेल. धावसंख्या थांबली आहे अजूनही 65 धाबा. चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. खोलवर चेंडू होता, सरळ बॅटने फटका टोरवला. चेंडू जाईल बॉलरच्या मागे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव निश्चितच येईल. एका धाव्यानिशी संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झालायत 66 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाज सज्ज असतील पुढील चेंडू टाकण्यासाठी. ओहो हवेत मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली पकडतो, झेल, फलंदाज होईल बाद. तर नवीन फलंदाज आलाय, निश्चितच धीरज आलाय फलंदाजीला. निश्चितच गोलंदाज सौरभने उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. निश्चितच मला वाटतं राहुल यादव पुन्हा गोलंदाजीला येतो. राहुलने मागच्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा तोच राहुल गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करणारा राहुल गोलंदाजीला येतोय. एक गडी देखील बाद केला होता. पुन्हा गोलंदाजीला राहुल गोलंदाजी करतो. धावसंख्या अजूनही थांबली आहे, ती तब्बल धावा झाल्यात 66 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळतोय चेंडू, गेला थेट विकेट कीपर कडे. कमबॅक करण्यात यशस्वी ठरतो. 2 षटकामध्ये आपण धावा जर पाहिल्या होत्या तब्बल 44 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र या राहुल आणि मला वाटतं सौरभचं कौतुक करावं लागेल. मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत जातो, क्षेत्ररक्षक नसेल तिथे. दरम्यान चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतो. एक धाव सिंगल, एक धाव निश्चितच येईल. एका धावानिशी संघाची भारतीय धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात. रन संख्या इस वक्त पहुंच रही है कुल मिलाकर इसी सिंगल रन के साथ 67 रन की यॉक पर. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर. रन. आखिरी 2 गेंदें बची है. बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक पर है. आखिरी 4 गेंदें बची है, माफ करना, 2 गेंदें हो चुकी है और 4 बची है. शॉर्ट गेंद आई, बैकफुट पर चला गया, ऑनसर पे जोर से मारा, लेकिन खिलाड़ी जब तक इस स्क्वायर लेग से आकर गेंद को फील करते फिर भी 1 रन लेने का मौका मिलता हुआ. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 68 रन, 68 धावा झाल्यात. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. शेवटचे या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा संघ ठरतोय युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव क्रिकेट संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय. त्याच्याबरोबर कोणाची लढत अंतिम फेरीची असेल आपल्याला पाहतोय की मुस्तफा 11 सरडे क्रिकेट संघ का निश्चितच आप्पासाहेब कोळे क्रिकेट संघ श्रीपूर या हा संघ जाईल. आणि पुन्हा चेंडू खाली येतो. ओम धुमाळ पकडतोय, झेल, फलंदाज होईल बाद. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी राहुल यादव कडून टाकली गेली आहे. त्यांनी आतापर्यंत मला वाटतं 5 कॅचेस ओम धुमाळने या मॅच मध्ये पकडलेले आहेत. नवीन फलंदाज येतो लक्ष्मण. चला लक्ष्मण येतोय फलंदाजीला.
शेवटचे 2 चेंडू सामना करेल. और माननीय तथा आदरणीय बिल्कुल एमडी एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के उपाध्यक्ष तथा श्री सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाने के कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहब के जन्मदिन के मौके पर ये टूर्नामेंट जो चल रही है सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट इथं आपण पाहतोय. स्पर्धेचा हा 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षांमधील सामना चालला. इथं दुसरा सेमीफायनलचा सामना. पुन्हा या षटकातील 5वा चेंडू घेऊन राहुल गोलंदाजी करेल. पुढील चेंडू घेऊन जोरात फटका मारायचा होता. फटका चेंडू धावबादची संधी. फलंदाज होईल बाद. राहुलने फलंदाला धावबाद केलाय. थोडासा फटका आडवा मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या टो एंडला लागून गेलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. अजूनही धावसंख्या 68. तर निश्चितच या ठिकाणी मुस्तफा 11 संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कारण एक वेळेस धावसंख्या 2 षटकामध्ये 44 झाली होती. त्यानंतर मागच्या 23 चेंडूमध्ये फक्त 24च धावा दिल्या गेल्या. मागच्या 23 चेंडूमध्ये 24 धावा. ज्या षटकामध्ये नेहमी हाणामारी केली जाते त्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आपलातून अशी गोलंदाजी करताना आपण पाहतो राहुल यादवला. डावातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू सरळ टोलवला. चेंडू जाईल बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव दुसरीचा प्रयत्न होतोय. चेंडू फेकेपर्यंत पाहूया. थ्रो दिला जातोय. 2 धावा होतील. तिसरीचा प्रयत्न होतोय का? आणि जिथं मला वाटतं तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज इथं बाद होईल. आणि 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 70 झाली आहे. विजयासाठी बनवायच्यात 71 धावा. जीतने के लिए लगभग 70 रन तो बने हैं. 70 रन और जीतने के लिए 71 रनों की तलाश. पहले ओवर में रन बने थे 22 जो कि चांस से गेंदबाजी कर रहे थे. दूसरे ओवर में रन बने लगभग 22-44 स्कोर था. वहां से लगभग जिस तरह से गेंदबाजी करने के लिए सौरभ आए, राहुल यादव आए, इन्होंने पिछले 4 ओवरों में करीबन 26 रन दिए. और इन्हीं के घातक गेंदबाजी की वजह से जो स्कोर लग रहा था कि 90 के ऊपर हो सकता है उस स्कोर को करीबन 70 के आसपास रोका है. और मैच जीतने के लिए 71 का टार्गेट म्हणजे सामना जिंकायचा असेल तर तब्बल 71 धावा इथं बनवावं लागतील. कव्हर देखील झापलं गेलं. ही सर्व जी मेहनत आपण पाहिली आहे. मग जोरदार पाऊस झाल्यानंतर पुन्हा खेळण्या योग्य जे ग्राउंड बनवलं गेलंय. जी डोमे सर आगे का आपको दिखा सुनाने के लिए. थँक्यू आदरणीय राजरत्न आदरणीय शंकर पवार सर, राजरत्न बापू नाईक, नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवा. सुपंत चषकच्या सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनल पर्यंत आलेलो आहोत. आणि आता फक्त एक मॅच आहे ती म्हणजे फायनल. आणि कोण जिंकणार याचं उत्तर देखील आपण शोधणार आहोत. खरं तर महाराष्ट्रातील नामवंत संघांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. अनेक बलाढ्य संघ पराभूत झाले. आणि आज पाहायचंय विजेतेपदाचा मुकुट कोणाच्या शिरपेच्यावरती विराजमान होणार आहे. आपल्याच गावचे युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव संघ फायनलमध्ये दाखल झालाय. त्यांच्या विरोधात कोणता संघ उभा राहील याचं उत्तर पुढच्या 6 षटकांमध्ये आपल्याला मिळणार आहे. जिथे प्रथम फलंदाजी करताना धावा बनवलेल्या आहेत आप्पासाहेब खुळे 11 क्रिकेट क्लब श्रीपूर टाकळी ढोकेश्वर यांनी 71 धावांचं लक्ष्य आहे. टाकळी ढोकेश्वर हे गाव पारनेर तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते. आणि त्याबरोबरच त्यांच्या विरोधी संघ सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या गावचा संघ आहे. सातारा आणि अहिल्यानगर अशी लढत आपण बघतो. या अगोदर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या 2 संघांमध्ये लढत बघितली होती सेमीफायनलची. 4 जिल्ह्यांमधले 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. या व्यतिरिक्त सांगली जिल्ह्याचे संघ खेळाडू इथे स्पर्धेमध्ये खेळलेत.
बरोबरीनंच उस्मानाबाद जिल्ह्यातले अर्थात धाराशिव जिल्ह्यातले खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळले. यावर्षी कोल्हापूरची कुठली टीम या स्पर्धेमध्ये नव्हती. कोल्हापूर जिल्ह्यातले देखील खेळ संघ या आपल्या स्पर्धेमध्ये खेळतात. तर बघूया सामन्याला होणार आहे सुरुवात. पहिला चेंडू ओमकार उदावनचा हा चेंडू होता. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. राहुल यादव आणि सुलेमान. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांना अक्षरशः चकित करणारा संघ कोणता असेल तर तो मुस्तफा 11 सरडे. कारण ते आले खरं तर लेट एंट्री झाली त्यांची. 4-4:30 वाजता काहीतरी ते ग्राउंडवरती आले आणि त्याच्यानंतर एका तासात त्याने 2 मॅच जिंकल्या. सकाळी 3री मॅच जिंकली आणि 4थ्या मॅचला ते आता सामोरे जात आहेत. मुस्तफा 11 सरडे. धावबाद करण्याची संधी असू शकते तिथे. हो, नेम चुकलेला आहे. अचूक नेमबाजी शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. आपण जर कमर्शियल क्रिकेट खेळत असू तर अशा प्रकारची नेमबाजी शिकावीच लागते. नेमबाजी खराब होती विराट कोहलीची. एकदा हरभजन सिंग बरोबर त्यांनी पैज लावली होती की कोण जास्त वेळा स्टंप उडवतो. 8 वेळा 10 पैकी हरभजनने स्टंप उडवला होता थ्रो करून. तर तिथे 3च वेळा उडवता आला होता विराट कोहलीला. त्याने ठरवलं की मला आता सराव करावा लागेल आणि त्याने केला देखील. आज आपण पाहतो जर तुम्हाला त्या लेवलला खेळायचं असेल, तेवढ्या उच्च दर्जाचं क्रिकेट खेळायचं असेल तर नेमबाजीमध्ये सुद्धा तुम्ही कुठे कमी नसला पाहिजे. विशेषतः जे 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करतात या खेळाडूंचा नेम अचूक असलाच पाहिजे. ओमकार उदावंत गोलंदाजी मार्कवरती येतोय. अखूट टप्प्याचा खरं तर लेंथ बॉल होता. अक्रॉस द विकेट खेळायचा प्रयत्न केला फलंदाज. तिथे सुलेमान कडून 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 8 धावा येत आहेत. जिगरबाज युवा आणि एक समाजसेवक राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन सलग 4थ्या वर्षी करण्यात येते. अध्यक्ष राजरत्न बापू नाईक नवरे. एक संवेदनशील नेतृत्व आहे. सातत्यानं वेगवेगळे उपक्रम सातत्यानं ते श्रीपूर नगरीमध्ये घेत असतात. वाईट चेंडूचा इशारा आहे. मग आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम देखील त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कोरोना पॅन्डेमिकमध्ये सगळेच जण संकटात असताना ज्यावेळेस ज्या कुटुंबांच्या हातावरती पोट असतं अशा लोकांना, गरिबांना त्यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दाखवला, दानशूरतेचा परिचय दाखवला. तिथे देखील भरपूर मदत अशा प्रसंगी त्यांनी केलेली आहे. आज आपल्याच कारखान्याला लाभलेलं एक युवा रत्न म्हणजेच डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस सुद्धा मागच्या 4 वर्षांपासून सातत्यानं अध्यक्ष राजरत्न बापू नाईक नवरे घेत असतात. तर तरुणांचं मोठं संघटन आहे. कारण मी बघतो गेल्या 7-8 दिवसामध्ये किंवा दरवर्षीच मी पाहिलेलं आहे की जवळपास 50-60 तरुण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. या सगळ्यांना एकत्र आणणं हे निश्चित महत्त्वाचं काम असतं आणि एक चांगलं नेतृत्व या गोष्टी करू शकतं. याबरोबरच लेंथ बॉल होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. बाईजच्या माध्यमातून एक धाव अतिरिक्त मिळणार आहे आणि धावफलक मुस्तफा 11 सरडे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरूच आहे. धावफलकावरती 11 धावा. सुरुवात संमिश्र आहे. विजयासाठी 6 षटकामध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. तर साधारणतः 71 धावांची आवश्यकता आहे. जवळपास जवळपास 12 धावांची सरासरी इथे अपेक्षित आहे विजयासाठी आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा पूर्ण झालेल्या आहे. सरासरीच्या जवळ येणं हे महत्त्वाचं ठरतं.
तर आता 5 षटकामध्ये 60 धावांची गरज आहे, म्हणजे बरोबर 12 धावा प्रत्येक षटका पाठीमागे इथून पुढे हव्या आहेत. या मैदानामध्ये 12 धावा म्हणजे मोठं आव्हान निश्चित नाहीये, मात्र अनेक संघांनी इथे चांगली गोलंदाजी करत मॅचेसमध्ये रंग भरलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज या सामन्यामध्ये दाखल झालेला संघ आप्पासाहेब खुळे 11 टाकळी ढोकेश्वर पारनेर या संघाचं एक वैशिष्ट्य आहे, स्लोवर वन रीड केला चेंडूला आणि काय सॉलिड शॉट इथे येतोय सुलेमानच्या बॅट मधून, अत्यंत पॉवरफुल. बघा याच ताकदवान षटकाराबरोबर धावफलकाला आपण बघू शकतो 17 वर. पहिलं षटक देखील चांगलं होतं, जिथे सरासरीच्या जवळ पोहोचलेलो. धावांचा पाठलाग असाच असतो, तो सत्यवान अर्थात यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण मिळवण्यासाठी सावित्रीला सुद्धा ज्या चिकाटीनं ज्या निष्ठेनं याचना करावी लागते, आराधना करावी लागते, पाठलाग धावांचा तसाच आहे. 71 धावा बनवायच्यात. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न यावेळेस फसलेला सुलेमानचा निर्धाव चेंडू. टीट फॉर टॅट, प्रत्येक चेंडू तुम्ही बघत असाल इटका जवाब पत्थरचा आहे. अगोदरचा षटकार आला असेल तर पुढच्या चेंडूवरती रोखण्यात यश मिळालेले. पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार आपण पाहिला होता, तोही सुलेमानने खेळला होता. त्यानंतर पुन्हा सिंगल्सवरती समाधानी ठेवलं होतं फलंदाजांना. आणि विशेष म्हणजे राहुल यादव अजून शांत आहे. या अगोदरच्या सकाळच्या सामन्यातली लढत आपण पाहिली होती. राहुल यादव पहिले 2 बॉल डॉट खेळला, त्यानंतर तिसरा बॉल सिंगल घेतली, नंतर पुढे त्याने मोठे फटके सलग खेळले. सुरुवातीला हो इथे उजव्याच्या बाहेर आहे. सुरुवातीला राहुल यादव शांत असतो, मात्र त्यानंतरचं त्याचं रौद्र अवतार, रौद्र रूप आपण बघितलेले नेहमीच. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरुवातीला राहुल यादव शांत असेल तर सुलेमाननं मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली. मोठे फटके खेळतोय तो आणि संघाला देखील सातत्याने पुढे ठेवतोय. स्लोवर वन इथे गती परिवर्तन करताना टाकलेला हा चेंडू होता. रीड करता आला नाही व्यवस्थित, मात्र एक धाव इथे सुलेमानना प्राप्त होईल. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 18. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाज अमोलनं देखील चांगले चेंडू टाकत धावफलक लिमिट राहील किंवा मर्यादित राहील याची काळजी घेतलेली आहे. तर बघा धावफलकावरती आपल्याला बघायचं 19 धावा आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना आपण बघू शकतो. तर अमोल गोलंदाजी मार्कवरती चांगलं कमबॅक इथे बघायला मिळते अमोलकडून. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, त्यानंतर अमोलनं पुढच्या 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. यस 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 शॉट ऑफ लेंथ, आणि काय कडक शॉट आहे. पंच होता हा, खतरनाक पंच होता. युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव संघाविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेचे आयोजक, उद्योजक, युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे, त्यांच्या समेत आकाशजी गोदे. याबरोबर स्क्वेअर लेगला चेंडू, 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते फलंदाज राहुल यादवला. आज खूपच छान आहे, म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये आम्ही उसळलेला समुद्र बघितला होता, म्हणजे समुद्रासारखा तो उसळलेला असतो, मात्र आज कृष्णेच्या पात्रासारखा शांत आहे, थंड आहे तो म्हणजे राहुल यादव. मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. लेंथ बॉल, पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडूला, 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकते. एका धावेबरोबर धावफलक 27 वरती पोहोचतोय. 2 सिंगल 2 चेंडू मध्ये. तर आधार कार्ड सगळे व्यवस्थित आलेले आहेत या संघाच्या. अर्थातच युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव संघाचे, आणि त्यामुळं फायनल मध्ये
या संघाचा प्रवेश निश्चित झालेला आहे. थोडीशी टांगती तलवार आली होती की एखादा खेळाडू बाहेरचा असेल, 2 आयकॉन असावे लागतात, 9 खेळाडू तुम्हाला सेमीफायनल मध्ये गावाचेच खेळवायचे होते आणि पारगाव तालुका दौंड या गावचे 9 खेळाडू त्यांच्या संघामध्ये खेळत होते. अमित तांबे फुल टॉस चेंडू, नो चान्स फॉर स्टॉप, 4 रन. सुलेमान सुलेमान फलंदाज मैदानामध्ये बघतोय. मगाशी सुलेमान थोडासा मागे होता, मात्र या सामन्यामध्ये सगळी सूत्र सुलेमान. फुल टॉस होता, मात्र पोझिशन मध्ये नव्हता तिथे. वेगात अगदीच शरीरावरती आलेला हा चेंडू उचलणं कठीण गेलं सुलेमानला. एक चौकार जरूर या षटकामधून येतोय, मात्र एकही बॉल निर्धाव नाहीये. नो डॉट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. तिसरं षटक अमित तांबेचं आहे, जिथे 8 धावा आतापर्यंत अमितने खर्च केलेले आहेत विदाउट डॉट बॉल. समोर राहुल यादव. लेंथ बॉल, बाहेरची कड, धाबाची संधी असू शकते, मात्र मागे फिरलाय आणि निर्धाव चेंडू. डॉट बॉलची चर्चा आपण करत होतो, हा घ्या डॉट बॉल. अमित तांबेचं षटक चांगलं आलेलं आहे. ज्या अधिकच्या धावा मागच्या षटकामध्ये आल्या होत्या त्या रोखलेल्या आहेत. अमित तांबेनं 8 धावा केवळ या षटकामधून. धावफलकावरती 33. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि पुढच्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शिल्लक आहे 18 चेंडू मध्ये. आता हव्यात त्या 38 धावा. 38 धावांची गरज आहे. या ठिकाणी असंख्य क्रीडा रसिक सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. त्यामध्ये सलग 5 दिवस आम्ही बघतोय बाल्कनीतून सामन्याचा आस्वाद घेणारे आदरणीय राहुल बाबर सर. इथे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. चौथं षटक सुरू होणारे अमोल ओमकार गोलंदाजी मार्कवर. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू यावेळेस सुलेमानला तो परतावता आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा 33. 11 धावांची सरासरी राखलेली आहे पहिल्या 3 षटकांपर्यंत आणि त्यामुळे पुढे आता सरासरी थोडीशी वाढणार आहे. ती जवळपास 13 वरती पोहोचणार आहे. 11 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. माफ करा, 11 नाही तर 17 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. लेंथ बॉल पुन्हा एकदा यॉर्क लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न. पायाला चिरून जाणारा हा चेंडू ओमकार चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव इथे प्राप्त होते. लेग बाईटच्या माध्यमातून अतिरिक्त धाव आहे आणि धाव फलकावरती 34 धावा. स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं आहे. मात्र राहुल यादवची फलंदाजी आम्ही पहिल्या मॅच मध्ये जरूर बघितली होती, जिथे राहुल यादव खेळला होता. जवळपास 41 धावा. 14 चेंडू मध्ये 41 धावा. तो राहुल यादव कुठे दिसत नाही या मॅच मध्ये. तो तब्बल 5 बॉल डॉट खेळलाय. त्याने 4 धावा काढलेल्या आहेत. त्या 4ही सिंगल आहे. म्हणजे एकूण 9 बॉल मध्ये 4 धावा आहेत राहुल यादवच्या. तर इथे कुठेतरी बॅकफुट वरती दिसतोय तो म्हणजे मुस्तफा 11 सरडे. फुल टॉस चेंडू. मात्र राहुल यादवच्या बॅट मध्ये पुन्हा मोठा फटका नाही. एक सिंगल इथे मिळणार आहे. धावफलक 35. या काही गोष्टी निश्चित आपण बघतो या मॅच मध्ये. कदाचित राहुल यादवचा चांगला होमवर्क केलेला असावा इथे आणि घरचा अभ्यास चांगला असेल तर बोर्डाचा पेपर सुद्धा चांगला सोडवता येतो. होमवर्क. राहुल यादव मागचा मॅच विनर होता. 14 चेंडू मध्ये 41 धावा त्यानं शिरूर अगेन्स्ट ठोकल्या होत्या, बदडल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आहेत. सन्माननीय अमित अप्पा दळवी यांचं आगमन. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने स्वागत. लेंथ बॉल. मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळलेला आहे लॉंग ऑनला.
एक धाव प्राप्त होते. इथे आतापर्यंत फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून परावृत्त केलेला आहे ओमकार उदावंतनं. फलंदाजीमध्ये ओमकार उदावंत निश्चित चांगला खेळला आज. 18 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार, 3 चौकार, 1 षटकार त्याने ठोकला. 5 चेंडूंचा केवळ छोटेखानी खेळी होती, मात्र सुंदर होती, आक्रमक होती. सुरुवात चांगली करून दिली ओमकार उदावंतनं. तो बाद झाल्यानंतर ती सगळी जबाबदारी निश्चित त्यानंतर सुशांत आणि अमोल दोघांनी देखील चांगल्या धावा बनवल्या होत्या. पुढचे फलंदाज मात्र धावफलक वेगाने पुढे घेऊन जाऊ शकलेले नाही. तर खूप वेळ प्रतीक्षा होती राहुल यादवची आणि त्याने अखेर दाखवला एक शानदार षटकार. थँक्यू. 12 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा मॅच इथे दोलायमान स्थितीमध्ये आलेली. थोडस पारड हलतंय, पण किती हलतंय? थोडं थोडं हलतंय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये तिथे 14 धावा सरासरीपेक्षा पुढे आले. 24 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा थोडस मागे आले सरासरीच्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा सरासरी त्यांनी अचीव केलेली आहे, राखलेली आहे. आता 12 धावांची गरज आहे. 24 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. स्क्वेअर लेगला चेंडू, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग तयार आहे. तिथे एकच धाव सुलेमानला प्राप्त होऊ शकते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 48 धावा, 11 चेंडू, 23 धावांची आवश्यकता. पाट्या संघाचा खेळाडू, प्रसिद्ध खेळाडू महबूब शेख इथे सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे. ओ हो हो, सुशांतचा प्रयत्न फसलेला आहे. झेल घेता आला नाही, मात्र त्याने काही धावा सेव्ह केलेल्या आहेत. फक्त 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक 49 वरती पोहोचेल. अमित, ज्यावेळेस ही परिस्थिती आपण बघतो ना, ज्यावेळेस असं चांगल्या फटक्यांवरती धावा अडवल्या जातात, गोलंदाजाचा आत्मविश्वास खूप दुणावतो. अमित तांबे धावा रोखणारा एक मात्र शिल्लेदार आहे की त्यानं सरासरीपेक्षा मागे षटक टाकले. लेंथ बॉल पुन्हा सरळ बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं 50 गाठणार आहे. 50 ओलांडली जाणार आहे. 51 धावा धावफलकावरती आपण बघतोय. मुस्तफा 11 सरडे सातारा.
आप्पासाहेब खुळे 11, टाकळी ढोकेश्वर श्रीपूर. ओ हो सुलेमान सुलेमान होईल बाद. पहिला धक्का अमित तांबेने केला अडथळा दूर. थँक्यू डीजे. खर तर सुलेमान बाद झालेला आहे. एकांडा शिलेदार होता. एका बाजूला राहुल यादव आज फॉर्मशी झगडत असताना सुलेमाननं संघाला सातत्यानं ड्राईव्ह सीट वरती ठेवलं. मात्र सुलेमानच्या फलंदाजीचा आढावा घेतला आपण तर पहिल्या 7 बॉलमध्ये त्यानं 20 धावा बनवल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या 9 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये त्यानं फक्त 9 बॉलमध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे शेवटचे 7 बॉल ज्याने खेळलेले आहेत ना, शेवटचे 7 बॉल तिथे फक्त 5 धावा काढल्या होत्या. त्यामुळं जो सुरुवातीला वेग ठेवला होता सुलेमाननं तो त्याला नंतर राखता आला नाही असंही म्हणू शकतो आपण. मात्र एक ओव्हरऑल त्याची चांगली इनिंग होती, लढवय्या इनिंग होती. मेहबूब फलंदाज स्ट्राईक एंड वरती. सरडे संघाचा खेळाडू मेहबूब. अमितचा हा सामना करताना निश्चित प्रकारे काय षटक टाकले अमितनं, कौतुक करावं लागेल अमितचं. 5 चेंडूमध्ये एक फलंदाज बाद करताना फक्त 4 धावा. व्हॉट अ बॉलिंग, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. गरज होती इथे, फक्त 4 धावा आलेल्या आहेत. आता 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 20 रिक्वायर्ड विदिन 7 बॉल्स. जबरदस्त लढत इथे आपल्याला बघायला मिळते. अमित तांबे काय कारागीर आहे हा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवला. यस हो पुन्हा चांगला चेंडू आणि यावरती पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव फलकावरती आपल्याला बघायचे धावा आहेत त्या. अप्पासाहेब खुळे 11 श्रीपूर टाकळी ढोकेश्वर विजयाच्या उंबरठ्यावरती उभं राहतात. अमित तांबेनं या मॅच मध्ये पूर्ण बदल करून टाकलेला आहे. जी पहिली 4 षटकांमध्ये मॅच होती, दोलायमान स्थितीमध्ये होते, लेवल मध्ये होते, दोन्ही संघांचं पारडं जिथे समान होतं, एकही फलंदाज बाद झालेला नव्हता. मात्र एक षटक किती परिणाम करतं, फक्त 4 धावा, बरोबरीने एक गडी सुद्धा बाद केलाय. अमित तांबे आयकॉन आहे, तो आजच संघामध्ये सहभागी झालेला आहे. आणि विशेष म्हणजे अमित तांबे हा शिरूर संघातून खेळायला इथे आला होता. मात्र शिरूर संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळं मला वाटतं लॉटरी लागली आज आप्पासाहेब खुळे 11 श्रीपूरला. आणि ही लॉटरी नाही, ती बंपर लॉटरी आहे. अमित तांबेनं कमालीचं प्रदर्शन केले. आकाशामध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे, राहुल यादव बाद. थँक्यू डीजे. आप्पासाहेब खुळे यांच्या चेहऱ्यावरची स्माइल जरा कॅमेऱ्यात घेता येते का बघा. नवीन फलंदाज राजा मैदानामध्ये. खरं म्हणजे तुम्ही बघा, आपण प्रेक्षक मॅच बघत असताना सुद्धा आपला काळजाचा ठोका वर खाली होतो. संघ मालकाची काय परिस्थिती असेल हो यावेळेस.
प्रचंड कठीण, पण त्यानंतर जो मिळणारा आनंद आहे ना, त्या आनंदासाठी त्यांनी संघ दिलेला आहे. यस, चांगला चेंडू, लागोपाठचा दुसरा बॉल वाईड ठरणार आहे. वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव, धाव फलक पुढे पोहोचेल. 52 विजयासाठी 19, 5 चेंडू 19 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मुस्तफा सरडे संघाला आम्ही मागच्या काही तासांपासून बघतोय, कारण कालच तो संघ या मैदानामध्ये दाखल झालेला होता, तेही उशिरा, आणि त्याच्यानंतर त्यांनी या स्पर्धेमध्ये अक्षरशः हैदोस घातला, हल्लकल्लोळ माजवलाय. ओ हो हो, इथे इथे फलंदाज होईल बाद. मांकडेडचा शिकार मेहबूबाद. चेंडू तेवढेच राहतील. 5 चेंडू आणि 19 धावा. उंच, ताबडतोड, ताकदवान, एक्सलंट, वंडरफुल षटकार. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावा. या षटकाराबरोबर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. ही गंमत आहे क्रिकेटची. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ. काय क्रिकेट. लेंथ बॉल आणि अडवला गेला. धाव घेण्याची सुतराम शक्यता नाहीये. निर्धाव चेंडू इथे आणि धाव फलक तिथेच असेल. 58 धावा, 3 चेंडू 13. गोलंदाज धीरजला आपण बघतोय गोलंदाजी करताना. पहिल्या चेंडूवरती राहुल यादव बाद झाला. शेवटी राहुल यादवनं शेवटच्या 4 चेंडूमध्ये निश्चित प्रकारे 12 धावांचं योगदान दिलं. मात्र सुरुवातीला तो खूपच शांत खेळला. पहिल्या 9 चेंडूमध्ये फक्त 4 धावा तो काढू शकला होता. मात्र जसं त्याचे रिदम मिळाला, मात्र त्यावेळेस तो बाद झाला. रुक्मिणी कृषी सेवा केंद्राचे मालक सन्मान्य विकासजी जाधव यांची उपस्थिती. आपलंही राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर धीरज, राजा, दुसरा बॉल होता राजासाठीचा. लागोपाठचा निर्धाव. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत समोरचा संघ पराभूत होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही क्रिकेटमध्ये. 2 बॉल 13 धावा. काळजाचा ठोका इथे चुकतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड. पुन्हा एकदा 2 चेंडू 12 धावा. मॅच मध्ये परत आलेले आहेत. थोडेसे बाहेर गेले होते मुस्तफा 11 सरडे. विधीचं विधान कोणी टाळू शकत नाही. 12 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12. ओ हो 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 हो. उषक्काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 1 चेंडू 12. अजूनही मॅच मध्ये येऊ शकतात. आप्पासाहेब खुळे फाउंडेशन, श्रीपूर, टाकळी, ढोकेश्वर.
निश्चित सामना जिंकल्यानंतर बघूया मात्र एक चांगला फटका आणि याच बरोबर आप्पासाहेब कुळे फाउंडेशन श्रीपूर फायनल मध्ये दाखल. आप्पासाहेबांना विनंती, डान्स पाहिजे आता. खर तर निश्चित प्रकारे फायनलचा सामना आपण वेळेअभावी घेऊ शकलो